देवा, इथलं दागिनो शिव शिव शिव, अर्जुन, विद्याधर, पंकज, प्रिया, अरे लवकर येवा ना सगळे. म्हणजे असं कसं झालं, मी हैसर काल ठेवलेलं आहे अर्जुन विद्याधर, अरे लवकर येवा ना रे बाबांनो. काय झालं मामी, कशाला ओरडतीयस? अरे झालंच तसं. मामी, मामी काय झालंय? विद्या विद्या मी नका काय सुधरत नाही विद्या, मी शिव शिव शिव, अरे बाबा. मामी 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 शांत हो, शांत हो. काय झालंय नीट सांग, काय झालंय? आपलं देवाऱ्यातलं दागिनं चोरी गेलास. दागिना चोरीला गेला? मामी तू आधी शांत हो. हे बघ, तू स्वतःच्याच हाताने कुठेतरी ठेवलं असशील, आठव पहिल्यांदा. अरे नाही बाबा, मी काय आठू, काल रात्री पुतरायचं होतो, माझ्याकडून पाप घडला रे, पाप घडला. अरे काय झालं रे मामी मामी शांत हो, तू आधी शांत हो. काहीतरी करूया आपण, हा काहीतरी करूया, काही होणार नाहीये. हा अर्जुन, अरे देवाच्या दागिन्याला हात लावायचं धाडस कोण करेल ना? घरातलंच कोणाचं तरी काम आहे. अरे घरातलं कोण कशाला चोरेल? दादा, दागिन्याला पाय नाही ना फुटले? घरातला दागिना आहे, त्या सगळ्याचा निवाडा आत्ताच व्हायला हवा. आता निवाडा कसला करत बसताय अर्जुन भाऊजी? हा, आम्ही कालच म्हणलं या घरात मोठमोठे चोर भरलेत. असं काय बघताय आमच्याकडं? अहो दुसरं कोण असणार आहे? आपल्या घरात एकच चोर आहे, ती म्हणजे ही सावित्री. तिनंच दागिना चोरला असणार आहे, आम्ही खात्रीनं सांगतो तुम्हाला. काय रे, कुठं लपवलायस देवाचा दागिना? मी कशाला पाहिलं का गशाले? आम्ही म्हणलं नव्हतं हे चोर असंच करतात. आम्ही कुठं काय लपवलं, आम्ही कुठं काय केलं? बरी ऍक्टिंग जमते तुला. अर्जुन, तुला पटतंय काय? मी काहीच नाही केलेलं, या खोटं बोलताय. अग सत्यवान सावित्री, असंच खोटं बोलून आमच्या ह्यांना आणि मामांना घराबाहेर काढलंस. आता कुणाला घराबाहेर काढायचा डाव आहे ग तुझा? नाही, कृष्णाईंनी ऐकून घेतलं म्हणजे अर्जुन भाऊजी पण ऐकून घेतील असं नाहीये. माझी खात्री आहे तो दागिना तूच चोरला असणार. झडती घ्यायच्या खोलीची. एक मिनिट, ती रूम आधी माझी आहे, नंतर तिची आहे, विसरू नका. आणि त्या रूमची झडती घेणं म्हणजे मला चोर म्हटल्यासारखं आहे. अहो भाऊजी, आम्ही तुम्हाला कशाला असं म्हणू? अहो तुमच्या खोलीत जे राहतायत ते तर चोर आहेत ना. आणि कसं आहे ना, जगाची रीतच आहे बघा, सुक्यासोबत ओलं पण जळतंय. बस बस, चोर कोण आहे याचा शोध लागेल आणि तो मी घेईन.
म्हणून काय मी लायकी नसलेल्या लोकांना माझ्या खोलीची झडती घेऊ देणार नाही. लायकी? कुणाची लायकी? इथं लायकी नसणारी माणसं तुम्ही तुमच्या खोलीत ठेवून घेतलीत अर्जुन भाऊजी. अजून काय काय ऐकून घ्यावं लागणार आहे मला तुझ्यामुळे? सांग ना बऱ्या बोलाने, कुठे ठेवलायस दागिना? अर्जुन काय बोलतोयस तुम्ही? खरं सांगतेय, मी नाही केलंय हे. तुला पटत नाहीये का अर्जुन? आता तरी विश्वास ठेव. का ठेवू मी तुझ्यावर विश्वास? हो मला माहितीये माझ्याकडनं चुका झाल्यात. चुका नाही, मी गुन्हा केलाय, मला माहितीये. पण या वेळेला मी खरंच काही केलेलं नाहीये. आणि मी तर म्हणते त्यांनी चोरी केली नसेल कशावर. ये टवळे, आम्हाला कशाला जात्यात ओढतीस? आणि त्या कशाला करतील का चोरी? नाही, मी खरं तेच सांगतेय. आणि आता तुम्ही का नाही विश्वास ठेवता? तसही खरी पैशांची गरज तुम्हालाच होती ना नंदाबाईनी. तुझे बिनबुडाचे आरोप आम्ही खपवून घेणार नाही, सांगून ठेवतो. हो मग मला सांगा ना, मी दागिने चोरल्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? एक मिनिट. हा घरातला दागिना आहे, सगळ्यांच्या खोल्यांची झडती होईल. हो चालेल ना. तुम्हाला वाटतंय ना मी चोरी केली, मग झडती खुशाल घ्या. पण आपण सुरुवात उलटी करूया. नंदाबाईंच्या खोलीपासून वा गवा तुझी. म्हणजे चोर तर चोर, वर शिरजोर. तुला लाज नाही वाटत आमच्यावर असा चोरीचा आळतेस ती? आता आमच्या लक्षात येतंय. शाले, कळलं का तुला? नाही, आम्हाला काल पार्लरला जायचंय म्हणून मी पैसे मागितले, तर तुला काय वाटलं त्या पैशांसाठी आम्ही देवाचा दागिना चोरू? काय वाटलं काय तुला? इथं घरात समधी तुझ्यावानी चोरटी भरली आहेत. हा, मी असं नाही, पण जो सापडेल तो चोर. तसंही सगळ्यांच्याच खोलीची झडती घ्यायची आहे ना, मग तुमच्या खोलीपासून सुरुवात करूया. पहिला मान तर मोठ्यांचा असतो, नाही का विद्या तर जाता. माझी काहीच हरकत नाही. पण आमची हरकत आहे. काय तुम्ही हातच्या काकणाला आरसा कशाला हवाय तुम्हाला? हा, आम्ही म्हणतोय ना, हिच्या खोलीची झडती घ्या, दागिना लगेच सापडून जाईल. उगा हिच्यामुळे बाकीच्यांना त्रास कशाला? कोणाला काय त्रास होतोय माझ्यासाठी महत्वाचं नाही. मला हा दागिना आणि तो चोर महत्वाचा आहे. त्यामुळे झडती होणार आणि सुरुवात तुमच्या खोलीपासून.